नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे सामदाम. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर ऐका माझी कथा सामदाम. मी आणि माझा मुलगा पुण्याला निघालो होतो. मुलगा अमेय गाडी चालवत होता. मी बाजूला बसलो होतो. गाडी पनवेलच्या पुढे आली एवढ्यात मोबाईलच्या स्क्रीनवर रंजना पाटील नाव झळकलं. मला खूप आनंद झाला. खूप दिवसांनी रंजनाचा फोन. हां, बोल ग रंजू, कशी काय आठवण झाली आज? सर, आनंदाची बातमी कळली. तुमची पहिल्यांदा आठवण झाली. अरे वा, कसली बातमी? सर, मी आमच्या दूध चॅलेंजची हेड झाले. आत्ताच मेल आला मला. तुमची पहिली आठवण झाली. अरे वा वा, छान रंजू, अभिनंदन. हो सर, करिअरच्या सुरुवातीलाच एक मोठा सामना करावा लागला मोठ्या राजकारण्यांबरोबर. तुम्ही सोबत होतात म्हणून त्या धेंड्याबरोबर सामना करता आला, नाही तर. जाऊ दे का रंजू, पत्रकाराला असे सामने करावेच लागतात, नाहीतर प्रत्येक ठिकाणी मांडवली करावी लागते. पण तू आणि मी त्यावेळी दिलेला सामना माझ्या पूर्ण लक्षात आहे. परत एकदा अभिनंदन. मी फोन बंद केला आणि खिशात ठेवला. आमचे बोलणे गाडी चालवत असलेला अमेय ऐकत होता. तो म्हणाला, बाबा, कोण ही रंजू आणि कसला सामना? रंजना म्हणजे रंजना पाटील. त्यावेळी नवीन पत्रकार होती आमच्या चॅनेलमध्ये. आता एका मोठ्या चॅनेलची हेड झाली आहे. अरे वा, आणि सामना कसला, कोणामध्ये? त्यासाठी सुमारे 25 वर्षे मागे जावे लागेल. अमेयला सांगू लागलो. 25 वर्षापूर्वी मी एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये उपसंपादक होतो. त्याआधी 2 चॅनेलवर पत्रकार म्हणून नोकरी केली होती. माझ्या डिपार्टमेंटमध्ये 10 रिपोर्टर होते. ते स्पॉटवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. बातमी देताना माझ्या परवानगीने बातमी चॅनेलवर दिली जात असे. काही विशेष कार्यक्रम किंवा संवाद पण माझ्या परवानगीने होत असे. एक दिवशी रंजना पाटील मला भेटायला आली. रंजना ही लातूर भागातील, पण शिक्षण पुण्यात. जर्नलिझमचा कोर्स करून मुंबईत आली होती. एका वर्तमानपत्रात 2 वर्षे नोकरी करून या चॅनेलवर आले. चलाक, चटपटीत मुलगी. सर, बोलायचं होतं. बोल ना. सर, मला 2 कन्फर्म सोर्सकडून माहिती मिळाली आहे की सध्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते आहेत ना, ते प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागतात म्हणून. काय पैसे मागतात? विरोधी पक्षनेते कोणाकडून? लोकांकडून आणि आमदारांकडून सुद्धा. काय असतं पाटील, असे आरोप नेहमीच होत असतात, पण पुरावे लागतात, ते सिद्ध करावे लागतात. सर, पुरावे आहेत, फोटो आहेत, आवाजाचं रेकॉर्डिंग आहेत, क्लिप्स आहेत. पण तुला कुठे मिळालं? सध्या विधान परिषद विरोधी पक्षनेते कोण आहेत माहिती आहे ना? फाडून खातील खोटे पुरावे असले तर. सर, सर्व पुरावे खरे आहेत. नाही, मला पाहावे लागते, नाहीतर हे महाशय चॅनेलवर केस करतील, ऑफिस फोडतील त्यांचे गुंड. रंजनने लॅपटॉपवर क्लिप्स ऐकवल्या, फोटो दाखवले, बोलण्याच्या रेकॉर्डिंग्स ऐकवल्या. त्यात हे विरोधी पक्षनेते प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागताना दिसत होते. यातील काही लोक त्यांना पैसेचा दिसत आहेत हे खरे. प्रत्यक्षात ते कबूल करतील की आयत्यावेळी टोपी फिरवतील? नाही सर, ते कॅमेऱ्यासमोर सुद्धा खरंच सांगतात. कारण पैसे घेऊन सुद्धा यांनी सभागृहात त्यांचे प्रश्न विचारलेच नाहीत. ठीक आहे, मी डायरेक्टरांच्या कानावर घालतो, कारण शेवटी चॅनलने पण तयारी दाखवायला हवी ना. आपण बोलून का उपयोग नाही? कारण चॅनेलला भीती असते, सिद्ध झाले नाही तर त्यांना हक्कभंगाची नोटीस येईल, चॅनेलची तोडफोड होईल आणि आर्थिक नुकसान सुद्धा होईल. शिवाय विरोधी पक्ष आपला कायमच विरोधी राहतो. हरकत नाही सर, तुम्ही चॅनेलची मतं घ्या. मी चॅनेलच्या हेडना भेटलो आणि रंजनाने जमा केलेल्या क्लिप्स, फोटो दाखवले. त्यांनी पण उत्सुकता दाखवली. हरकत नाही सामंत, पुरावे भक्कम दिसतात, पण आपल्या चॅनेलचे मालक या विरोधी पक्षनेत्याचे जवळचे आहे ते विसरता कामा नये, म्हणून मालकांच्या कानावर पण घातलंच पाहिजे. हेडनी मालकांना फोन लावला. सुदैवाने आमचे मालक पण तत्व मानणारे होते. चूक ती चूक असे मानण्यात होते. त्यांनी हेडना कळवलं, याची बातमी करताना काळजी घ्या, फक्त ठराविक 5-6 मंडळींना हे माहिती पाहिजे. असाच अटॅक करायचा की त्यांना बचावतच जावे लागेल आणि हक्कभंगाची नोटीस येणार हे निश्चित. त्याची तयारी आधीपासून तयार ठेवा. रंजनाने जमा केलेले पुरावे मी पुन्हा एकदा तपासले. शेवटी आपली बातमी इतरांपेक्षा वेगळी करताना कुणावरही अन्याय होता का नाही, कारण एका बातमीने त्यांचे राजकीय जीवन पण उद्ध्वस्त झाले असते. बातमी खरी होती, पुरावे अस्सल होते.
मग या खळबळजनक बातमीकरता टीम निवडली. कार्यक्रमाचे निवेदन आणि प्रश्न विचारण्यासाठी आमच्या चॅनेलचा हुकमी अँकर अतुल ठोंबे याची निवड झाली. त्याला संपूर्ण स्क्रिप्ट आणि विचारायला प्रश्नांची लिस्ट सोपवली. याच सुमारास जोंधळे नावाचे असिस्टंट हेड या चॅनेलमध्ये जॉईन झाले. त्यामुळे जोंधळे पण या ग्रुपमध्ये आले. हा कार्यक्रम प्रसारित झाला म्हणजे विरोधी पक्षनेता खवळणार आणि हक्कभंगाची नोटीस येणार हे निश्चित होते. म्हणून त्या दृष्टीने पण सर्व तयारी केली गेली. शेवटी 1 जून ही तारीख ठरली. त्या दृष्टीने महागौप्यस्फोटच्या जाहिराती चॅनलवर चालू झाल्या. लोकांना उत्सुकता होती की चॅनल कसला स्फोट करणार आहे. चॅनलमधील 5 जण सोडून कोणालाच काही माहिती नव्हती. उत्सुकता टांगणीला लागली आणि कार्यक्रमाच्या 2 दिवस आम्ही पुन्हा सर्वांची मिटिंग झाली. या मिटिंगला मी, रंजना, अँकर अतुल ठोंबे, आमच्या विभागात नवीन आलेले जोंधळे आणि आमचे हेड असे 5 जण उपस्थित होते. पुन्हा एकदा सर्व पुरावे पाहण्यात आले. जोंधळे यावेळी म्हणाले, या क्लिप्समध्ये एकही महिला आमदार किंवा महिला तक्रार करणारी नाही, सर्व पुरुष दिसतात. मग काय करायचे? याकरता कुठल्या तरी एका महिलेचा आवाज घेऊ, तिच्या आवाजात एक क्लिप तयार करू. महिला त्यातील दलित असली की केसला जास्त वजन येते. असं खोटं करायला खरं तर माझा विरोध होता. रंजना माझ्याकडे पावली. मग जोंधळे सांगू लागले, अहो सामंत, अशा आमदारांविरुद्ध अनेक तक्रारी आम्ही केल्या आणि निभावल्या सुद्धा, पण दलित महिलेची तक्रार म्हटलं की हक्कभंग समितीची खीळ बसते. शेवटी आमच्या ऑफिसमधील एका दलित स्त्रीकडून विरोधी पक्षनेता प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागतो अशी व्हॉइस रेकॉर्डिंग घेतली. 1 जून रोजी महागौप्यस्फोट कार्यक्रम लाईव्ह सुरू झाला. अतुल त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एक क्लिप्स दाखवत होता. याच वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा, विरोधी पक्षनेते, आमदार यांच्याशी बोलत होता. त्यांना प्रश्न विचारत होता. सर्वांनाच धक्का बसला. आम्ही आधीपासून काही घटनातज्ञ लोक स्टुडिओत आणून बसवले होते. त्यांना आपण प्रश्न विचारत होतो. काही प्रश्न आधीपासून तयार ठेवले होते, काही PCR मधून सुचवत होतो. जिकडे तिकडे खळबळ माजली होती. पुरावे जबरदस्त होते. सत्ताधारी खुशीत होते आणि विरोधी पक्ष बॅकफुटवर गेला होता. बाकी सर्व चॅनल्स आश्चर्यचकित झाली होती. या चॅनलने एवढे पुरावे जमवले कसे आणि कोण हा रिपोर्टर? ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी सर्व आरोप फेटाळले. उलट या चॅनलचे मालक आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत म्हणून हे खोटे आरोप आपल्यावर करत आहेत असे सांगून हा प्रश्न विधिमंडळात विचारला जाईल, तसेच या चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा ठेवू असा त्याने इशारा दिला. ही बातमी दिल्लीतल्या आमच्या मुख्य चॅनेलने पण दाखवली. त्यामुळे देशभर त्याची चर्चा झाली. दिल्लीच्या मुख्य संपादकांनी माझं पण कौतुक केलं आणि आम्ही तुमच्या मागे आहोत असा शब्द दिला. दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हाणामारी झाली. प्रत्यक्ष विरोधी पक्षनेता सापडला होता. सत्ताधारी त्याच्या राजीनाम्याची मागणी करत होते तर विरोधक हा मुख्यमंत्र्यांचा कट समजत होते. पण हा शेवटी निवडून आलेल्या आमदारावर आरोप होता. त्यामुळे सभापतींनी हक्कभंग समिती स्थापन केली. त्या दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांचे काही आमदार होते. हक्कभंग समितीने मला, रंजनाला, अँकर अतुलला आणि आमच्या हेडला नोटीस दिली. अतुल हा फक्त अँकर होता, त्यामुळे त्याने त्याचे काम केले होते. माझी आणि रंजनाची उलट तपासणी झाली. तेव्हा रंजनाने तिला कोणी माहिती दिली, क्लिप्स कोणी पाठवल्या, त्या सगळ्या कथा कशा तपासल्या गेल्या याची माहिती दिली. पण हा घोटाळा चॅनेलवर प्रसारित झाला याचा संपादक मी होतो. म्हणून मला पहिलाच प्रश्न विचारला गेला, ज्या दलित महिलेचा आवाज ऐकू येतो ती महिला कोण आणि खरेच ही महिलेने प्रश्न विचारायला पैसे दिले होते काय? मी आणि रंजना चमकलो, कारण तो आवाज आमच्या ऑफिसमधील एका स्त्रीचा होता. पण मी म्हणालो, हो ती महिला खरीच आहे आणि तो तिचाच आवाज आहे. मग पुढील वेळी त्या स्त्रीला या समितीसमोर उभे करा. आणि त्या दिवशीची मीटिंग संपली. आमचे धाबे दणाणले. कोणती स्त्री उभी करणार होतो आम्ही आणि तिच्या आवाजाची टेस्ट केली तर? आमचे हेड आमच्यासोबत होते, त्यांना पण प्रश्न विचारले गेले. आम्ही चौघे एका हॉटेलमध्ये चहा घेत बसलो असताना त्यावेळी हेड म्हणाले, कमाल आहे, एवढ्या क्लिप्स ऑडिओ दिल्या असताना फक्त स्त्री आवाजाबद्दल त्यांना संशय काय यावा? अगापासून काळजीत पेलेली रंजना पटकन म्हणाली, एक स्त्री आमदार किंवा नागरिक हिचा ऑडिओ हवा असा आग्रह कोणाचा होता? जोंधळे सरांचा. त्यांच्यामुळे खरं तर जोंधळे सरांमुळे आपण अडचणीत आहोत. बाकी कुठल्याही पुराव्यात कसूर नव्हतं. त्यांनीच तो आग्रह का धरावा आणि नेमकी त्या स्त्रीला सभापतींनी का बोलावले? म्हणजे आपल्या चॅनेलमधील गुप्त मीटिंग्समधील बातम्या बाहेर होत होत्या. कशा बाहेर जात होत्या? होय, आपल्या मीटिंगमधल्या बातम्या सभापतींना कळत होत्या हे खरे, पण कशा? सर, तुमच्या लक्षात येते का? प्रत्यक्ष सर्व गुप्त मीटिंगमध्ये आपल्या 4 समाबरोबर गोंधळे पण असायचे आणि आता हक्कभंग समितीची नोटीस जोंधळे यांना आलेली नाही.
हेड बोलू लागले, होय रंजना, तुझे खरं आहे. जोंधळेंना नोटीस आलेली नाही याचाच अर्थ त्याने या सभापतींबरोबर आधीच फिक्सिंग केलेलं आहे. त्याने ज्या महिलेचा आवाज घेण्याची कल्पना आपल्या आधी मारली. ठीक आहे, उदय याला समोरासमोरच बोलवतो जोंधळेला. दुसऱ्या दिवशी चॅनेलच्या मुख्य मालकांच्या केबिनमध्ये मीटिंग सुरू झाली. आमच्या हेडनी काल विधिमंडळाच्या समितीत झालेले बोलणे शेठजींना सांगितले आणि सभापतींना सर्व बातम्या कशा मिळत होत्या याबद्दल जोंधळेवर निशाणा ठेवला. मी यांच्या मीटिंगमध्ये हजर नव्हतो सर, माझ्यावर उगाच आळा घालतात, मी त्या सभापतींना ओळखत बी नाही, हे सर्व सामंतांचंच काम असणार, जोंधळे बडबडू लागला. पण जोंधळेंनी माझं नाव घेतलं. मी कावराबावरा झालो. खरं तरी बातमी जगासमोर यावी म्हणून रंजनाच्या साक्षीने मी प्रयत्न केले होते. मी शेठजींना म्हणालो, सर, एखादी बातमी इतर कुणा चॅनेलच्या आधी आपल्या चॅनेलला मिळावी म्हणून रंजना पाटीलने आणलेल्या बातमीचा आणि पुराव्यांचा मी पाठपुरावा केला. 4 वेळा पुरावे तपासले. मग मी आपल्या चॅनेलमधील आतली बातमी बाहेर कशी आणेन, कशी सांगेन मी बाहेर मी बातमी. हे सर्व ऐकून शांत ऐकणारे आमचे शेठजी, आमचे मालक बोलू लागले, ही बातमी सर्वप्रथम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जगासमोर आली याचे कौतुकच आहे. असली रिपोर्टर रंजना पाटील हिचे खरोखर कौतुक. तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. सामंत हे जबाबदार घटक आहेत, पण आपल्या चॅनेलमधील गुप्त गोष्टी बाहेर गेल्या कशा. मालकानेच आपल्या टेबलाखालील एक लिफाफा बाहेर काढला. त्यात हक्कभंग समितीच्या गाडीत जोंधळे दिसलेले होते. जोंधळे, हे तुम्हीच ना? 8 दिवसापूर्वी मरीन लाईन्समधील वेस्ट एंड हॉटेलमधून या सभापतीमधून तुम्ही बाहेर पडला होतात. जेवण करून तुम्ही दोघं या गाडीतून विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर गेल्या होतात, बरोबर ना? जोंधळे पांढरे पटक पडले. हात जोडून शेठजी समोर उभे राहिले. जोंधळे, तुम्हाला हाकलून लावले. असली नमकहराम माणसे माझ्या चॅनेलमध्ये नको, चालता हो. रंजना, सामंत, तुम्ही खूप चांगलं काम केलं. तुम्हाला आमच्या चॅनेलमध्ये मोठं प्रमोशन मिळेल. या विधिमंडळ केसची तुम्ही काही काळजी करू नका. सगळे आपलेच मित्र आहेत. शेठजींनी पुढील सर्व सांभाळले. आपल्या चॅनेलचे मालक किती शक्तिमान असतात हे मला कळलं. गाडी चालवता चालवता माझा मुलगा अमेय मला म्हणाला, मग बाबा पुढे काय झाले? तुम्हाला परत त्या समितीसमोर जावे लागले काय? नाही रे, शेठजींनीच सर्व सांभाळले. त्या विरोधी पक्षनेत्याने त्यावेळी आमदारकीचा राजीनामा पण दिला. पण काय बाबा, पुढील निवडणुकीत तोच विरोधी पक्षनेता भरघोस मताने निवडून आला आणि आता मंत्री पण झाला. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.